नमस्कार, मी लक्ष्मी आदोडे या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे। मी मागचा व्हिडिओ तुम्हाला 4 टक्स ब्लाउज कटिंग दाखवला होता आणि त्याचा शिलाईचा व्हिडिओ दाखवायचा बाकी होता, तर तो मी आता तुम्हाला दाखवणार आहे। आणि 4 टक्स ब्लाउज आपली शिलाई झाल्याच्या नंतर तुम्हाला आवडल्यावर तुमच्या लक्षात बसल्यावर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या लक्षात बसतं का नाही बसत। मी तुम्हाला अजून चांगलं सांगायचा प्रयत्न करीन आणि जेवढं माझ्याच्याने तुम्हाला सांगणं होईल चांगल्यात चांगलं तेवढं मी तुम्हाला सांगेन। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथं सर्वात आधी मी बाही जोडून घेत आहे। तर मी इथं ब्लाउज पीसच्या कपड्याला बाही अस्तर असं जोडून घेणार आहे। तर ब्लाउज पीसचा कपडा जो आहे ना बाहीचा, तो सरळ ठेवून मी त्याच्यावरती अस्तरची बाही ठेवून अशी अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिननं शिलाई देऊन जोडून घेतलेली आहे आणि तिला दुमतून कवर शिलाई करून घेत आहे आणि पूर्ण बाजूने मी ह्याला अटॅच करून घेत आहे। तर अशा प्रकारे ही माझी बाही जोडून झालेली आहे। दोन्ही पण मी अशाच प्रकारे जोडून घेणार आहे आणि ह्याच्यानंतर आहे ना आपण मागचा भाग बघणार आहोत कसा जोडायचा। तो एकदम साधं ब्लाऊज आहे बिना डिझाईनचं आणि खूप सोपं आहे। तर मागचा भाग घेतलेला आहे मी इथं आणि मी इथं आहे ना आपली जी गळारुंदी ना ती मी 2 इंच घेतलेली आहे, कारण की ना 2.5 इंच घ्यायची नाही, कारण 2.5 इंच घेतली ना तर शोल्डर असं आपल्याला पडण्याची शक्यता असते, जे शोल्डर गळतं ते। तर त्याच्यामुळं गळारुंदी 2 इंचच घ्यायची आणि खालून मी 2.5 इंच असा खालच्या बाजूने गळा घेतलेला आहे पाठीच्या बाजूनी आणि गोल गळ्याचा आकार देऊन असा कट करून घेतलेला आहे। आणि इथं मी ब्लाऊजचा कपडा सोयीचा ठेवून त्याच्यावरती अस्तर ठेवून असं मी पिनाने अटॅच करून घेतलेलं आहे। नंतर मी अर्ध्या इंचाची शिलाई मार्जिननं खालून शिलाई मारून घेते आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकते आणि वरतून पण आपल्याला गळ्याच्या बाजूने अर्धा इंचाच्या शिलाईनं शिलाई मारून घ्यायची आहे आणि मी ह्याला पलटी करून घेणार आहे। पायपिंग पट्टी काही पण लावणार नाही, असंच मी गळा शिवून पलटी करून घेणार आहे। आता ह्या माझा गळा शिवून झालेला आहे। मी एक्स्ट्राचा कपडा कट करून तो त्याला कट मारून घेणार आहे। कट मारल्यामुळं काय होतं, गळ्याला फिनिशिंग येते। तर मी असे हे कट मारून घेते तिरके तिरके थोडे थोडे आणि आपल्याला आता हे पलटी करून घ्यायचं आहे। तर मी इथं पलटी करून घेते, आपला सरळ बाजू येते वरती। तर हे पलटी करून त्याच्यावरतून कवर शिलाई मारून घेणार आहे। तर ही मी कवर शिलाई मारून घेते, एकदम फिनिशिंगमध्ये हाताने प्रेस करीत करीत देते आणि ते झाल्याच्या नंतर आहे ना आपल्याला पूर्ण बाजूने असं अस्तर जॉईंट करायचं। तर अशा प्रकारे तुम्ही एकदा मागच्या गळ्याचा पार्ट आहे ना तो शिवून बघा, खूप छान फिनिशिंग येते ह्यानी आणि ब्लाऊजला पण असं वाटत नाही की काही हे खालून पट्टी लावली तर छानच राहतं आहे, पण अशी पण फिनिशिंग छान येते। मी पट्टी जास्त करून लावित नाही, अशीच फिनिशिंग देते आणि मी पूर्ण अस्तर असं आपल्याला बाजूने शिलाई मारून घेते अस्तरला अशा प्रकारे। आणि एक्स्ट्राचा कपडा मी कट करून टाकते। मी काय करते, कधी पण आहे ना ब्लाऊजचा कपडा आहे ना तो एक्स्ट्राच घेते अस्तरपेक्षा, कारण की तो कमी पडायला नको म्हणून। कमी पडला ना तर आपल्याला जॉईंट देता येत नाही, पण एक्स्ट्रा असला ते कट करून टाकता येतो। आणि आता आपण मागचा टक्स टाकून घेणार आहोत। तर मी इथं मधभाग येऊन इकडे 4 इंचावर घेतलं आहे आणि खालून वरती असं 4.5 इंचावरती टक्स घेतला आहे लंबाईला। तर असा आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे आणि 1 इंचाचा असा हा टक्स राहतो। तर 1 इंच असा हा टक्स देऊन घ्यायचा आहे, तर बरोबर येतो हा। तर तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे मी हा टक्स देऊन घेतले दोन्ही पण बाजूनी। तर हे आपले बरोबर आलेले आहेत आणि हे बघा तुम्ही असं ब्लाऊजचा लुक आलेला आहे मागचा। आणि आता आपण समोरचा भाग असा जॉईन करून घेणार आहेत। तर ह्याला पण मी कुठलीही पायपिंग नाही लावणार आणि पट्टी पण नाही लावणार आहे। तर मी ह्याला पण पलटीच करून घेणार आहे। तर मी हे असं आधी गळ्याला शिलाई मारून घेतली अर्ध्या इंचाच्या ह्यानी शिलाई मार्जिननी आणि कट देऊन मी ह्याला पलटी करून घेत आहे, कवर शिलाई करून घेत आहे। आणि ते हे करून फिनिशिंगमध्ये आपल्याला अजून एक कवर शिलाई द्यायची आहे आणि सगळं अस्तर असं ह्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। तर मी हे असं ठेवून इथं पूर्ण अस्तर असं जॉईंट करून घेणार आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो काढून घेणार आहे आणि जे अस्तर जॉईंट झाल्याच्या नंतर मी दुसरा भाग पण असंच करणार आहे आणि त्याचे आहेत ना टक्स देऊन घेणार आहे। तर मी ह्याचे जे 4 टक्सचे टक्स देऊन घेणार आहे त्याच्यासाठी ना
जो पुढचा भाग आहे ना त्याला मी 1.5 इंच शिलाईला खालून दुमतीण्यासाठी ठेवलेलं आहे एक्स्ट्रा. तर ते एक्स्ट्रा सोडून त्याचे टक्स द्यायचे आहेत. तर जी हुकाची पट्टी आहे ना तिकडून आपल्याला असा एकदम असा टेप ठेवून मधून आपल्याला एक टक्सचा हे करून घ्यायचं आहे, खून करून घ्यायची आहे. आणि 4 इंचाच्या खुणावरून टक्स द्यायचा आहे. तर मी तर आधीच टक्स देऊन घेतले, तुम्हाला दाखवण्यात नाही आले. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि जे मधला जो टक्स आहे ना तो 4 इंच आपल्याला हुकाच्या बाजूने टेप ठेवून 4 इंच असा देऊन घ्यायचा आहे. आणि जो खालून आहे ना तो खालून वरती 5 इंचावर असा हा टक्स येतो आहे. आणि जे हुकाच्या बाजूचा टक्स आहे तो 3 इंचावर येतो आहे. आणि जो आर्मल म्हणला आहे तो 3 इंचावर येतो आहे. आणि जो आपला फिटिंगच्या शिलाईच्या बाजूचा आहे तो 2.5 इंचावर येतो आहे खालून वरती. आणि जो मध्ये जो मी गॅप ठेवलेला आहे टक्सच्या मध्ये तो 2.5 इंचाचा ठेवलेला आहे. असे प्रकारे मी हे टक्सची रेगाटी करून घेतलेली आहे. आणि आता मी ते टक्स देऊन घेत आहे शिलाई देऊन. आणि हे टक्स देऊन झाल्याच्या नंतर जे आपण 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन सोडलेलं होतं खालून ते पण मी दुमतून पट्टी त्याच्यावाली दुमतून घेणार आहे. आणि ती पट्टी शिलाई देऊन घेतल्याच्या नंतर आहे ना तिला आहे ना हात शिलाई करावं लागते. जसं प्रिन्स कटला पण असतं तसंच करावं लागतं ह्या ब्लाऊजला पण. कारण की ही ना क्रॉसपट्टीचं ब्लाऊज नाही आहे. क्रॉसपट्टीचं ब्लाऊज असल्यावर आपल्याला क्रॉसपट्टी दुमतीता येते. तर हे बघू शकतात तुम्ही हे अशा प्रकारे. तर ही खालून आहे ना मी अशी ही दुमतून घेणार आहे. आणि हिला नाही का पूर्ण ब्लाऊज तयार झाल्याच्या नंतर मी हिला हात शिलाई करून घेणार आहे. आणि हे असं आपल्याला 4 टक्सचा असा सेफ आलेला आहे. छान असा सेफ येतो त्याच्यावाला. आणि दोन्ही पण बाजू मी तशाच तयार करून घेणार आहे. आणि इथं आपल्याला हुक काजेची पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर मी इथं काजेची पट्टी तयार करून घेते. काजेच्या पट्टीला आपल्याला मेन कपडा लावावा लागतो. तर मी त्याला मेन कपडा लावून 8-10 इंचाची शिलाईनं अशी शिलाई देऊन घेते. आणि आपल्याला आता ह्या जॉईंट करून घ्यायच्या. तर त्याच्या आधी मी सर्वात आधी हुकाची पट्टी जॉईंट करते. तर हुकाची पट्टी आपली नेहमी उजव्या बाजूला असते, उजव्या बाजूलाच हुकं लागल्या जातात. तर मी खाली आपला जो पुढचा भाग ठेवून त्याच्यावरून हुकाची पट्टी ठेवून शिवून घेते. आणि मधात दुमतून ही अशी 2 शिलाया देऊन घेणार आहे. आणि जी काजेची पट्टी आहे ना तर त्याच्यासाठी काय करायचं, काजेची पट्टी खाली उलटी ठेवायची. आणि त्याच्यानंतर आहे ना जो आपला पुढचा भाग आहे ना तो वरती ठेवायचा. आणि मग तो शिलाई देऊन घ्यायची. कारण की ते आपल्याला खालून वरती द्यावं लागते आणि हुकाची पट्टी वरतून खाली दुमतावं लागते त्याच्यामुळं. तर हे आता तुम्ही बघू शकतात हे अशा प्रकारे ठेवायची आणि दुमतून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आपल्याला ती पट्टी काढून परत अशी थोडीशी दुमतून शिलाई मारून घ्यायची त्याच्यावरतून कवर शिलाई अशी. आणि हे फिनिशिंगमध्ये थोडीशी शिलाई देऊन आपल्याला त्याच्या आतमध्ये दुमतून अशा शिलाया देऊन घ्यायच्या आहेत त्याला पण. आणि मी हे दुमतीनं झालं ना एकदम पहिलेच कडीला शिलाई मारायची नाही, त्याने काय होतं घोळ होतो आणि पट्टीमध्ये पण असा गुड्या येतात. त्याच्यामुळे ना असं एकदम आधी मध्ये शिलाई द्यायची आणि नंतर कडेला द्यायची. अशा 2 शिलाया देऊन घ्यायच्या. तर बरोबर आपली अशी ही शिलाई येते. आणि ह्याला आहे ना मी जे काजे आहेत ना ते मशीनवर करणार नाही आहे. ह्याचे काजे आहेत ना मी सुईद्वारेने हाताने करणार आहे. आणि हे म्हणजे काही कस्टमरला आहे ना हाताचे काजे आवडतात. तर ते हाताचे काजे त्याला हाताचे काजे हवे तर ते मी हाताचे काजे करणार आहे ह्याच्यासाठी. आणि हे माझ्यावालं पुढचे दोन्ही पण तयार झालेली आहेत. बाजून ही मागची बाजू आहे. तर आपण ह्याला जॉईंट करून घेऊया. तर इथं मी आहे ना कवर शिलाई देणार आहे. तर मी इथं सर्वात आधी ना सरळच ठेवून मी त्याला शिलाई मारून घेणार आहे. उलटं केलेलं नाही आहे, सरळच बाजूने मी त्याला शोल्डर जोडून घेतलेलं आहे. आणि ह्याला आपल्याला कवर शिलाई द्यायची आहे. तर हे शोल्डर आता उलट्या बाजूने देऊन आपल्याला कवर शिलाई द्यायची. तर मी इथं उलटं करते. पहिले मी इथं कमी जास्त असले ते कट करून टाकते सर्व. आणि हे उलटं केल्याच्या नंतर आहे ना तर आपल्याला 1/2 इंचच्या असं शिलाई मार्जिननं आपल्याला शिलाया देऊन घ्यायच्या आहेत. तर 2-2 शिलाया मी इथं शोल्डरला देऊन घेणार आहे अशा प्रकारे. आणि जे आपलं कमी जास्त कपडा होता तो मी कट केलेला आहे जो आर्मलच्या बाजूने. ते थोडंफार कट केलं तरी काय घाबरायचं काम नाही आहे, कारण की आपलं शोल्डर खूप छान बसतं अशाने. आणि हे माझे शिलाई देऊन झालेले आहेत. आणि आता आपल्याला बघायचं की आपला पुढचा आणि मागचा भाग बरोबर आहे का. कारण की बाही जोडल्याच्या नंतर काय होतं ना काकेमध्ये खालीवरी जी बाही होती ना ती त्याच्यामुळंच होती.
ती आपण पुढचा आणि मागचा भाग बघत नाहीत बरोबर आहे का नाही म्हणून. तर तो नसला ना, काही लहान मोठा जरा असला तर तो कट करून टाकायचा आणि आपले ते दोन्ही भाग बरोबर करून घ्यायचे आहेत. आणि इथं मी ना बाहीला पहिले जे आपली खोलाई असते ती दिलेली नव्हती गहिराई, ती मी आता त्याला देऊन घेते 1 इंचाची. अशी मी अदोगल देत नाही, मी शिलाई करतानाच देते तिला गहिराई कधी पण. आणि ना आपला जो खोल बाजू असते बाहीची ना, ती पुढच्या बाजूनीच यायला पाहिजे कधी पण, मागच्या बाजूने नाही घ्यायला पाहिजे. कारण की आपल्या ज्या आर्मोलमध्ये जो घड्या गुड्या येतात ना, तर त्याच्यामुळेच येतात. काही काही वेळेस उलटी बाही लागल्या जाते. आणि ही अशी बाही लावली ना तर आपल्या जे आर्मोलमध्ये ज्या गुड्या येतात ते येणार नाही येतं आणि एकदम छान फिनिशिंगमध्ये ब्लाऊज बसतं अशाने. तर हे नक्की बघा तुम्ही शिवून असं ब्लाऊज. तुम्हाला समजेल असं सांगायचा प्रयत्न केला आहे मी व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर समजलं तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला समजलं. जर आवडलं असलं तर तुम्ही अजून सांगा, त्याच्यावरती मी अजून तुम्हाला काही व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करीन. कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज, स्टिचिंग, कटिंग असे आणि पूर्ण प्रकारचे. आणि हे बघा अशा प्रकारे मी दोन्ही बाजू ह्या अशा जोडून घेतलेली आहे. आणि ह्याची फिटिंग पण तुम्हाला कशी करायची, कोणत्या पण ब्लाऊजची फिटिंग तुम्ही अशाच प्रकारे करा, कारण की ना फिटिंग ही अशाच प्रकारे असते. तर मी इथं फिटिंग पण करून घेते. तर सर्वात आधी ना मी इथं सरळ बाजूनीच एक शिलाई मारून घेणार आहे, कारण की माझ्याकडं ओव्हरलॉकची शिलाई मशीन नाही आहे. तर मी ना कवर शिलाई घेत असते. तर त्याने काय आपले धागे दोरे जे साईडचे असते ते दिसत नाही येतं ना. कवर शिलाई असल्यामुळं आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग पण खूप छान येते. कोणी म्हणणार नाही तुम्ही असं घरातून ब्लाऊज शिवले वगैरे. मी तर घरातूनच शिवते, माझी काय दुकान नाही आहे. तर हे असे मी उलटी करून त्याला आहे ना आपल्याला फिनिशिंग देऊन मस्तपैकी आपले मापं टाकून, आपल्याला फिटिंगचे मापं टाकून अशी शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथं माझा दंडघेर 7 येत होता ह्या ब्लाऊजचा, तर मी तर 7 दंडघेर टाकला आहे. आणि हा ब्लाऊज माझा 39 साईजचा होता. जी आपली छाती रुंदी ती 39ची होती. तर माझी इथं चौथा भाग 9:15 असा आलेला आहे. तर मी तर 9:15 टाकून घेतलेला आहे. आणि कमरेचा भाग आहे ना तो माझ्यावाला इथं 7:15 असा आलेला आहे. तर मी तर 7:15 टाकून घेतलेला आहे. माझी इथं कमर आहे ना 31ची होती. तर मी अशा प्रकारे हे मापं टाकून आहे ना सरळ सरळ शिलाई मारून घेते. तर असे मापं टाकले ना तर आपल्या शिलाया सरळ येतात. तुम्ही असे नक्की फिटिंगचे मापं असेच टाकून बघा, तुम्हाला शिलाया नक्की आपल्या सरळ येतील आणि काही घोळ येणार नाही ब्लाऊजच्या फिटिंगमध्ये आणि परफेक्ट फिटिंग बसेल. तर अशा प्रकारे तुम्ही फिटिंग करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही मला लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना धन्यवाद. आणि अशा प्रकारे हे ब्लाऊज मी पूर्णपणे दोन्ही बाजूनी फिटिंग करून घेणार आहे. आणि ब्लाऊज पूर्ण रेडी झाल्याच्यानंतर त्याच्याला लूक तुम्हाला दिसेलच कसा आहे. तर आणि आपला सेप पण जो फोरटक्सचा आहे तो पण छान आला आहे. आणि जो समोरचं जे पफ असतो, जो कटोरीचा कसा आपला सेप येतो वरती, तसं काही काही वेळेस फोरटक्सच्या ब्लाऊजचा येत नाही कोणाकोणाचा. तर हा बघा कटोरीच्या सेपसारखा सेप आलेला आहे. तुम्हाला वाटेल असं कसं काय, पण ते बरोबर येतं घातल्याच्या नंतर. हा माझा फायनल लूक आहे. कसं वाटलं ते नक्कीच सांगा.